क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अवघ्या 36 तासात जबरी चोरीतील आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिनांक 15 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ उपविभागात गस्त घालत असताना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा क्रमांक 1032/2025 कलम 309(4) भादीव अंतर्गत नोंद असलेल्या जबरी चोरीतील आरोपी हा गांधी चौक सोनार लाईन परिसरात चोरीचे दागिन्याचे विक्रीसाठी फिरत आहे। त्यानुसार पथकाने गांधी चौकात सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने आपले नाव वेदांत सुनील गडकरी, राहणार शरदनगर, वडगाव असे सांगितले। पुढील चौकशीत आरोपीने कबूल केले की दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान विद्याविहार जामरोड परिसरात फुले तोडणाऱ्या महिलेला लुटून तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीवरून परार झाला होता। अंगझडती दरम्यान आरोपीकडून एका सोन्याचे मंगळसूत्र, काळ्या मण्यांसह वजन 10.270 ग्राम, 2 सोन्याचे डोरले, 4 सोन्याचे मणी वजन 2.160 ग्राम, एकूण 12.420 ग्राम दागिन्याचे सोन्याचे दागिने किंमत 50,000 तसेच चोरीसाठी वापरलेली ग्रे रंगाची ज्युपिटर दुचाकी किंमत 50,000 असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमुल्ल, सौ साजिद, पोलीस हवालदार प्रशांत हेडाऊ, पोलीस हवालदार रुपेश पाली, पोलीस हवालदार योगेश डगवार, सुनील पैठणे, अंकुश सूर्यवंशी, देवेंद्र हाले यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद मेहतांगे, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।